मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत। राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सध्या सुरू आहे। आपण बघतो राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी ढगफुटीचं दृश्य पाऊस होतोय, पाण्याची पातळी वाढताना दिसते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या पावसाच्या परिस्थितीवरती सध्या लक्ष ठेवून आहेत। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, राज्यात आपण बघतो अनेक ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री कशा पद्धतीने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत? आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त त्या भागामध्ये ते आपल्याला आढावा पाहायला मिळेल। सर्व प्रामुख्याने मराठवाड्या परिसरामध्ये पूरग्रस्त स्थिती आहे। मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्या संदर्भात स्वतः लक्ष ठेवून आहेत। आताच आपण पाहिलं असेल तर थोड्या वेळापूर्वी मुंबईतल्या शाळांना दुपारी सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यावरती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष होतं। आता थोड्या वेळानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळणार आहेत। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा सुरू आहे। राज्यातील सगळ्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जातोय। दरम्यान मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायनमध्ये सुद्धा आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे। सायन आणि गांधी मार्केटमध्ये पावसामुळे रस्त्यांवरती काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दरम्यान रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक आता धीम्या गतीने सुरू आहे। दोन दृश्य आपण बघतोय। सायन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय। गांधी मार्केट परिसरात अगदी गाड्या बुडतील इतकं पाणी आपल्याला बघायला मिळते। गाड्या अर्ध्या बुडलेल्या दिसत आहेत आणि यातूनच वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागतोय। तर सायन परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे। रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या सगळ्या परिसरामध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायनमधली आपण काही दृश्य बघतोय। अगदी सकाळी ऑफिसला जायच्या वेळेमध्ये वाहतुकीचा खोळंबा झालेला आपल्याला दिसतोय। काही ठिकाणी रस्त्यांवरून वाहतूक बंद झालेली आहे। सायन परिसरातली दृश्य, तर दुसरीकडे गांधी मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचलं आहे। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। स्नेहा, सध्या काय परिस्थिती बघायला मिळते? पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं बघायला मिळत आहे। नक्कीच आपण पाहतोय गेल्या 1.5 तासापासून हा जो पाऊस आहे तो थांबलेला नाहीये। विश्रांती मात्र पावसाने घेतलेली नाहीये। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर किंग सर्कल परिसरामध्ये पाणी इतकं कमी झालेलं नाहीये। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ढोपऱ्याच्या वरतीपर्यंत आता पाणी गेलेलं आहे आणि यामुळेच लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बरीचशी मंडळी आहेत ती याच पाण्यातून वाट काढत निश्चित अशा ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतोय। आपण पाहतोय की ती एसटी बस आहे ती गेल्या 1.5 तासापासून त्याच ठिकाणी बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण जेव्हा याच पाण्यामधून वाट काढत वाहनधारक जात असतात तेव्हा जे आहे ते मशीनमध्ये वाहनाच्या मशीनमध्ये पाणी जातं आणि तेव्हा जी बसेस बंद पडत असतात। तसंच जर आपण दुसरीकडे पाहिलं तर वाहतूक कोंडी या ब्रिजवरती, किंग सर्कलच्या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकालाच कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी पोहोचायचं आहे त्याची लगबग सुरू आहे। परंतु जोरात जो पाऊस पडत आहे, सततचा जो पाऊस पडत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर पडते। खरं तर मुंबईला रेड अलर्ट ज्या अनुषंगाने देण्यात आलेला आहे, हवामान खात्याकडून जसं सांगितलेलं आहे पुढील 3 ते 4 तास जोरदार पाऊस पडेल। त्याच अनुषंगाने महानगरपालिकेकडून देखील नागरिकांनी खबर घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जेव्हा गाडी या ठिकाणून पास होते, पाण्यातून जेव्हा गाडी वाट काढत जाते तेव्हाच आपल्याला असं जाणवतोय की ज्याप्रमाणे समुद्रात लाटा उसळतात त्याप्रमाणे या लाटा आपल्याला पाहायला मिळतात। कारण पाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि पाणी या किंग सर्कल परिसरातील मात्र कमी होताना काहीच दिसत नाहीये। जसं काही तासांपूर्वी पाणी होतं, 1 ते 1.5 तासापूर्वी जसं पाणी होतं तसंच आत्ता देखील या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। कुठेही पाणी कमी झालेलं नाहीये। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना मात्र आजच्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागलाय। स्नेहा, खरं आणि काल रात्रीपासून तसा मुसळधार पाऊस सुरू आहे। एकीकडे शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, दुसरीकडे महापालिकेकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जात आहेत?
नक्कीच महानगरपालिकेकडून देखील जो वॉर रूम आहे तिकडे लक्ष ठेवलं जाते, कारण मुंबईत जेव्हा जोरदार पाऊस पडत असतो तेव्हा काही सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होत असते आणि याचा परिणाम वाहतुकीवरती, एकंदरीत रेल्वे वाहतुकीवरती देखील होतो, रस्ते वाहतुकीवरती देखील होतो. त्यामुळे कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये, कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये, कुठेही नागरिक अडकून पडू नये, या अनुषंगाने महानगरपालिकेकडून देखील वॉर रूममध्ये याची काळजी घेण्यात येते. तसंच महानगरपालिकेकडून असं सांगण्यात येतं आहे की नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरीच राहावे, असं आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे. स्नेहा, पण दृश्यांमध्ये पण बघायला मिळते अनेक गाड्या आपल्याला बंद पडलेल्या दिसत आहेत. वाहतुकीवरती कसा परिणाम झाला याचा? नक्कीच हा जो पाऊस आहे तो सततचा पडणारा पाऊस आहे. गेल्या 1 ते 1.5 तासापासून जी आपण एसटी पाहतोय समोर, ती त्याच ठिकाणी थांबून राहिलेली आहे, कारण त्या एसटीमध्ये बिघाड झालेला आहे. याच पाण्यामधून, ढोपऱ्याच्या वरती पाणी आहे, याच पाण्यामधून वाट काढत ही बस जी आहे ती पुढे गेलेली होती आणि त्याच ठिकाणी बऱ्याच काळापासून थांबून राहिलेली आहे, कारण त्याच्यामध्ये बिघाड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 1.5 तासापासून याच ठिकाणाहून जाणाऱ्या तब्बल 10हून अधिक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या होत्या, कारण बाईक्सवर देखील याच पाण्यातून वाट काढत जात असतात आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर बाईकच्या मशीनमध्ये पाणी शिरतं आणि तसंच सायलेन्सरमध्ये देखील पाणी शिरतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ज्या गाड्या ज्या आहेत त्या बंद पडतात. आपण पाहतो आता बसेस देखील, मोठ्या बसेस देखील याच पाण्यातून वाट काढताना पुढे जातात. तर आपण त्यांच्या बसच्या मागे जर पाहिलं तर एक लहान मुलगा त्याच्या आईसोबत जात आहे, शाळेला जात असेल, आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं तर याच पाण्यातून, इतक्या पाण्यातून त्या लहान मुलाला वाट काढत जावं लागतंय. मुंबईकरांची खरंच आजच्या दिवशी प्रचंड दैना झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं आपल्याला जी दृश्य समोर येतात त्यातून किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. सायन परिसरामध्ये आपण सध्या दृश्य बघतोय, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, अनेक रस्त्यांवरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहनांना इकडून जाताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान अनेक दुचाकी यासुद्धा बंद पडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचल्याचं चित्र मुंबईमध्ये बघायला मिळत आहे. सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, तर दुसरीकडे गांधी मार्केट परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. दुचाकी अगदी अर्ध्या बुडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. अनेक 4 चाकी असतील, दुचाकी असतील, त्या जागीच बंद पडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अगदी कार्यालयात जायची वेळ, ऑफिसला जायची वेळ, शाळेत जायची वेळ आणि अशाच वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान एकीकडे लोकल वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसतोय. तर कुर्ल्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. इकडे स्टेशन बाहेर सुद्धा पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेला मुंबईकरांचे हाल होत आहेत. कुर्ल्यामधली आपण ही दृश्य बघतोय, ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं बघायला मिळते आणि त्यामुळे लोकल वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. दुसरीकडे अंधेरी सबवे हा सुद्धा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या अंधेरी सबवेवरून वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे. आपण बघतोय अनेक रस्त्यांवरती पाणी साचलंय. दरम्यान लोकल सेवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झालेला आहे. रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. कुर्ल्याची आपण दृश्य बघतोय, कुर्ल्यामध्ये ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर या परिसरात सगळीकडे पाणी साचलंय आणि स्टेशन बाहेर सुद्धा पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे आपण बघतो अंधेरी सबवेची दृश्य, अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. वरळी आणि बोरिवलीत सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वरळी कोळीवाड्यामध्ये पाणी साचलेलं असून दादरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात होती आहे. किंग सर्कल परिसरात पाणी साचलेलं आपण बघितलं. परेल भागात सुद्धा पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे. दरम्यान दादर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परेलमधली आपण काही दृश्य बघूया. परेलमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. काल मध्यरात्री सुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि तसाच पाऊस अजून सुद्धा सुरू आहे. दरम्यान या सगळ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आणि या सगळ्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होतोय. वाहतूक कोंडी बघायला मिळते. दादरमध्ये सुद्धा जी दृश्य समोर येतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि यातूनच वाहतूक करावी लागते. परेलमधली आपण दृश्य बघतो त्यामध्ये अजून सुद्धा तसाच मुसळधार पाऊस सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. लोकल वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, ती सुद्धा अगदी धीम्या गतीने सुरू आहे. दरम्यान पावसानं झोडपून काढल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दादरमधली काही दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये रस्त्यावरती सुद्धा आता पाणी साचायला दादरमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वाहतूक जी आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे.
अनेक ठिकाणी पाणी उपसण्याचं काम सध्या केलं जात आहे, मात्र पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसते.